रोबोटच्या उत्पादनामध्ये UP हा आता सर्वात पुढे चाललेला आहे स्टेट. नंतर 190 करोड निवेश पूर्ण या UPने रोबोट उत्पादनात केलेला आहे आणि यामध्ये 6.41 लाख रोबोट हे पूर्ण निर्माण करण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. असं आता या बाबतीमध्ये UPने फार मोठा उच्चांक गाठलेला आहे. UPमध्ये आता रोबोट उत्पादनामध्ये हे अतिशय पुढे चाललेलं आहे हे राज्य. आणि सोलापूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या पदरात भरभरून दान मिळालेलं आहे. आषाढी एकादशीला मंदिराला मिळाले कोट्यवधी रुपये. तर आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला भक्तांनी जे दान केलेले आहे त्यामध्ये जवळजवळ म्हणजे कोट्यवधी रुपये हे जमा झालेले आहे. कोट्यवधी रुपयांचं दान भक्तांनी या इथे पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये केलेले आहे. तर या वेळेचं यंदाचं जे सोलापूरचं जे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर तिथे भरभरून असे दान मिळालेले आहे. नंतर पिंपरी चिंचवड अखेर डांगे चौक हिंजवडी रस्त्याने घेतला मोकळा श्वास, महापालिकेची कारवाई. तर आता जे कोंडी होत होती आधी ती आता संपलेली आहे आणि इथे आता अखेर डांगे चौक हिंजवडी रस्त्याने घेतला मोकळा श्वास म्हणजे महापालिकेची आता इथे कारवाई झालेली आहे. आणि आता इथे पद्धतशीररित्या सगळं सुरळीतपणे आता इथे सगळं सुरू राहणार आहे. त्यामुळे आता इथे महापालिकेने ही संपूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. तर सोलापूर मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली, प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण. तर बघा इथे प्रणिती शिंदेंनी इथे अपडेट दिलेला आहे. त्या म्हणाल्या की मलाही अनेकदा भाजपने ऑफर दिलेली आहे असं त्या म्हणत आहेत. आणि प्रणिती शिंदेंचं विधान काय आहे तर काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण. तर अशा पद्धतीने त्यांनी हे कारण सांगितलेलं आहे. म्हणजे आता डायरेक्टली इनडायरेक्टली या प्रणिती शिंदे काय सांगत आहेत हे आपणास कळतच आहे. नंतर आहे बघा महाराष्ट्रामधून ही जी बातमी आहे, प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरी प्रवास करावा, बसची दुरावस्था, प्रवाशांचा आता संताप झालेला आहे आणि बसची काय दुरावस्था झालेली आहे हे त्यांच्या लक्षात येईल असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जे प्रवासी आहेत, सर्व प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनी हे विधान केलेलं आहे की बसची जी दुरावस्था आहे ती अशा पद्धतीने झालेली आहे. त्यामुळे प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा असे त्यांचे म्हणणे आहे. नंतर आपण बघूया बघा पुढची बातमी आहे पुण्यातून. मंत्राद्वारे तुला बकरी करेन, भोंदूबाबाची महिलेला धमकी, पुण्यातील खळबळजनक घटना. तर आता हे जे भोंदूबाबा आहेत हे आता पकडले गेलेले आहेत, पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुण्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि काय म्हणाले ते एका महिलेला की मंत्राद्वारे तुला बकरी करेन आणि नंतर भोंदूबाबाने अशा पद्धतीने महिलेला धमकी दिलेली आहे. पुण्यामध्ये अशी ही अत्यंत खळबळजनक घटना ही घडलेली आहे. तर बघा नागपूर गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील वादग्रस्त नियुक्त्या, न्यायालयाने व्यवस्थापकीय संचालकांना समन्स. तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपणास मी सर्व डिटेल्समध्ये सांगत आहे. तर असेच आपल्या चॅनलवर सगळे महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट अपडेट बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी मिळेल. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आठवणीने आणि सगळ्यांना महत्त्वाच्या बातम्यांचा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. तर नागपूरबद्दल आपण बघूया आता. OP 2024मध्ये महाराष्ट्र अव्वल, नागपुरी संत्र्याला रौप्य, अमरावतीच्या मंदारीन संत्र्याला कांस्य अशा पद्धतीने हे अवॉर्ड मिळालेले आहे. हे जे असे आपल्याला इथे चित्रामध्ये जे दोन वेगवेगळ्या प्रकारचे जे संत्र दिसत आहेत ते एक आहे नागपूरचं आहे, त्यांचं त्या नागपुरी संत्र्याचं नाव त्यांना मिळालं आहे अवॉर्ड, रौप्य अवॉर्ड मिळालेला आहे. आणि अमरावतीच्या जे मंदारीन संत्र्याला आहे त्यांना कांस्य पदक मिळालेलं आहे, अवॉर्ड मिळालेला आहे.
तर आता संत्रीमध्ये सुद्धा स्पर्धा सुरू आहे हे बघण्यास आपणास मिळत आहे. म्हणजे अमरावतीला पण संत्रीचं जे आहे स्पर्धा सुरू आहे, त्यांना कांस्य पदक मिळालेलं आहे आणि नागपूरच्यांना रौप्य पदक मिळालेलं आहे. तर आता बातमी आहे अमरावतीवरून. अकोल्यात खोट्या GST बिलांचा स्फोट, 9.97 कोटींचा घोटाळा. तर अशा पद्धतीने अमरावतीमधून आपण ही बातमी आपणास ही आता मिळत आहे. अमरावतीची बातमी आपण बघत आहोत की अकोल्यामध्ये खोट्या GST बिलांचा स्फोट झालेला आहे आणि 9.97 कोटींचा घोटाळा हा समोर आलेला आहे. अशा पद्धतीने अमरावतीची थेट आपण ही बातमी लाईव्ह बघत आहोत. तुम्हाला सर्व मी डिटेल्समध्ये सर्व बातम्या ह्या इथे डायरेक्ट दाखवत आहे. तर अमरावतीची बातमी आहे, अकोल्यात खोट्या GST बिलांचा स्फोट, 9.97 कोटींचा घोटाळा हा आता समोर आलेला आहे. दिनो मोरयाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा. तर अशा पद्धतीने मुंबईहून आपण मुंबईची अपडेट बघत आहोत आणि एकनाथरावजी शिंदे आपले उपमुख्यमंत्री जे आहेत ते म्हणत आहेत की दिनो मोरयाने तोंड उघडले तर अनेकांचा हा मोरया होईल, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा त्यांनी दिलेला आहे. तर अशा पद्धतीच्या सर्व ठळक बातम्या आपण बघत आहोत.